अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थचरणी जयांची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणून यती परब्रह्म. वेदांत नावडे तयाशी, श्रवण करीशी दिवसनिशी. हेरळी कराधिक शास्त्रासी, वेतने देऊन्या ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी. प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणी लोका उपदेशती. त्यांशी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी. बहुत करुणिया खटपटी, बुवांसी शेवटी आणिले. रात्रंदिन नृप मंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करीती तेने अंतरी, नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकात, स्तुती करीती जन समस्त. सदा चर्चा वेदांत, राजगृही होतसे. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगती, कित्येक होते त्यावेळी. पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करती भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींशी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकून सत्वर यती राजा हसले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करती. पाहुणे ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी. हा तो वेडा संन्याशी, भुरळ पडली लोकांशी. लागले व्यर्थ भक्तीशी, याने ढोंग माजविले. तेथोनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुण्या तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक अज्ञान, याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलून पातले आपुल्या स्वस्थानी. विकल्प पातला मनी, स्वामींशी तुच्छ मानिशी. नित्य नियम सारोनी, ब्रह्मचारी करती शयन. जवळी पारशी दोघेजण, तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवांशी, लोटली या काही निशी. एक स्वप्न त्यांशी चमत्कारी पडलेसे. आपल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीतसे. ऐसे पाहुण्या ब्रह्मचारी खडबडोनी उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे. जवळी होते ते पारशी, जागृत आली त्यांशी. त्यांनी धरुण्या बुवांशी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत त्यांशी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ, ऐसे स्वप्नी कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी. पुसता मागील प्रश्नासी, खदखदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर. ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखून या वृश्चिकांशी काय म्हणून ब्यालासी. जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जानसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे, फुकट हाताने यायची. बुवा प्रति पटली खून, धरिले तत्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गतीत. तया समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी. अहंकार गेला गळोनी, ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा परसोद भाविक भक्त. सप्तमोध्याय गोढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.